मुंबईमध्ये तुम्ही दिवाळीत देवीचं दर्शन कधी घेतलंय का? तर आपण आता तिकडेच जाणार आहोत. थोडं पुढं चालत आल्याच्या नंतर एक सुंदर असा किल्ला बांधलेला आहे. कुठला? मुंबईचा राजा. यश भवानी मुंबईचा राजाची खूप सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे. म्हणजे आता व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आता आपण आलो आहे शिवडीमध्ये आणि टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आपण शिवडीला कशाला आलो आहे. तर मुंबईमध्ये तुम्ही दिवाळीत देवीचं दर्शन कधी घेतलं आहे का? तर आपण आता तिकडेच जाणार आहोत देवी दर्शनाला. तर जास्त म्हणजे आपण दरवर्षी इथं येत असतो शिवडी देवी दर्शनाला आणि खूप सुंदर अशा देव्या असतात. पाया पडायला आपण दरवर्षी येत असतो. आता रिसेंटली आपण 2 आगमनाचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. जर पाहिले नसेल तर नक्की बघा. शिवडीची श्री महालक्ष्मी आणि शिवडीची राजलक्ष्मी, मुंबईची श्री महालक्ष्मी. तर या आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवर. तर तुम्ही नक्की बघा. आणि आता आपण जाऊया डायरेक्ट लोकेशनला. तर आपल्याला पहिली भेटेल शिवडीची श्री महालक्ष्मी. तर चला पटकन जाऊया आणि देवी आईचं दर्शन घेऊया. चला. जय महालक्ष्मी, गणपती बाप्पा मोरया. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत असणार आहे S3J ब्लॉग्स, अर्थातच संकेतभाई जगताप आपल्यासोबत असणार आहे देवी दर्शनाला. आणि तो आला आहे बहुतेक. तो डायरेक्ट ऑफिसमधून तिकडे येईल शिवडीच्या श्री महालक्ष्मीला. आपण आता इकडनं स्टेशनवरून चालत चाललो आहे लोकेशनला. तो गेल्या वर्षी पण आपल्यासोबत होता, यावर्षी पण आहे. तर चला पटकन जाऊया शिवडीच्या श्री महालक्ष्मीच्या. तर संकेतभाई आपल्याला भेटलेला आहे बरोबर मेन गेटच्या जवळ. गणेशभाई. आणि गेल्या वर्षी पण आपण दर्शन घेतलं होतं. ये गाडी राहतो. मग यावर्षी पण देवी दीपोत्सव. आता किती शांत शांत वाटतं ना दुपारी. मस्त वाटतं. हां, आणि शूट करायला मजा येते आहे ना. हां नाही बरोबर आहे. आणि आता वाजलेत पण 3 बरोबर प्रॉपर. 1 तासात होईल आपलं दर्शन. 1 ते 1.5 तास करून चाललो आहे. हां 5च्या अगोदर आपण फ्री होऊन जाऊ आहे ना. गर्दी होईल. हां नाही बरोबर आहे ना. ॲक्च्युली मेन गर्दी तिकडे होते. ते आपल्या इकडे हा इकडे पण होते आणि तिकडे पण होते. पण ही महालक्ष्मी आहे शिवडीची. ती मुंबई. ही शिवडीची महालक्ष्मी आणि ती मुंबईची श्री महालक्ष्मी. चला मग एन्जॉय करा ब्लॉग. ठीक आहे, नक्की कमेंट करून सांगा. चला. आणि फायनली आता आपण आलो आहे शिवडीची श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार. इथं लिहिले वरती बघा शिवडीची श्री महालक्ष्मी सार्वजनिक दीपोत्सव मंडळ. आपण आगमन कव्हर केलं होतं. आता चला जवळ जाऊन मंडपात जाऊन जवळून दर्शन घेऊया. चला. बघा मित्रांनो, आतमध्ये आलात तर आतमध्ये आहे ना इथं देवी आईसाठी ओटी पण ठेवलेली आहे. तर ओटी तुम्ही घेऊ शकता इथे. ओटी कशी आहे? हां 100 रुपये ओटी आहे. देवी आईला तुम्ही नक्की घ्या. आणि चला आता आपण जाऊया दर्शन घ्यायला समोर.
मित्रांनो, आपण आता पहिल्या देवीचं दर्शन घेतलेलं आहे शिवडीमध्ये. शिवडीची श्री महालक्ष्मी हिचं दर्शन घेतलेलं आहे आणि शिवडीची श्री महालक्ष्मी बसते शिवडीच्या नाक्यावर. आता आपण सरळ आल्याच्यानंतर आपल्याला राईट सॉरी लेफ्ट मारायचं आहे. बघा इथेच ओपन होतं आणि इकडनं आपल्याला इकडे जायचं आहे ह्या साईडला. तर इथेच आपल्याला भरपूर देव्या भेटतील आणि चला मग आता दुसरी कुठली देवी भेटते तिथं आपण दर्शन घेऊया. चला पंकजभाई, दर्शन कसं वाटतंय? मस्त, एकदम मस्त. आणि क्लायमेट पण ठीकठाक आहे. आज पाऊस पण नाही आहे आणि बघायला गेलं तर गरमी पण तेवढी नाही आहे. आणि काल येणार होतो पण काल मित्र बोलला की आहे ना 6च्या नंतर आमची पूजा वगैरे होते आणि त्यात पाऊस पण होता, मग व्यवस्थित दर्शन पण भेटलं नसतं तुम्हाला, म्हणून बोललो आम्ही दुसऱ्या दिवशी. आणि ह्याच टायमाला येतो दरवर्षी. मी आता एकदाच फक्त पहिल्या दिवशी आलेलो, ते पण लक्ष्मीपूजनला. अक्षरशः मला वाटतं मी 2 वाजता येऊन मला 6 वाजेपर्यंत थांबावं लागलेलं. इकडे एक मैदान आहे समोर, ते तुम्हाला नंतर दाखवतो मी कुठलं गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही टाईमपास करत होतो, मी आणि साई. हां, चला आता दुसऱ्या देवीचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, आता आपण आलो शिवडीची इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी हिचं दर्शन घेण्यासाठी. इथं दरवर्षी इथे बॅनर लागतो आणि आता इकडे गेट आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारच्या आतमधनं आपल्याला जायचं आहे सरळ. तर चला आपण पुढे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. तर चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये आपल्याला शिवडीची इच्छापूर्ती श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे. चला इथं काय काय बघा मित्रांनो, आता आपण इच्छापूर्ती महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. शिवडीची इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी आणि ही बसते इकडे. आता आपण आतमधनं जाऊन आलो आणि आता आपल्याला बरोबर समोर टेकडी आहे. त्या टेकडीवर जायचं आहे आपल्याला. इथे 2 ते 3 देवींचं आपल्याला दर्शन होईल. चला सरळ जायचं आपल्याला वरती. तर चला मित्रांनो, आता आपण आहे ना शिवडीची इच्छापूर्ती श्री महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे वरती. जसं आपण रस्ता दाखवला त्या हिसाबाने टेकडीवर चालतो आहे आणि इथेच 2 ते 3 देवींचं दर्शन आहे होणार आहे आपलं. आणि खास करून इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी शिवडी इथं त्या मंडळाचा मनापासून धन्यवाद. त्यांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल मंडळाचे खूप खूप आभार. चला आता वरती जाऊया. आता इकडनं आपल्याला पहिली कुठली देवी भेटते ते बघूया. चला वरती थोडं चालत आल्याच्या नंतर आपल्याला A1 बालमित्र मंडळाची देवी आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया, कारण आता मी प्रवेशद्वार दाखवू नाही शकत कारण की इथे ट्रक उभा आहे. तो आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊया. चला आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे A1 बालमित्र मंडळाची देवी बसते. इथं त्यांची रूपरेषा आहे सगळं. आणि 26 तारखेला विसर्जन आहे, 20 तारखेला भव्य आगमन झालेलं. आणि चला आता इथे देवीचं दर्शन घेऊया.
तर आता आपण आहे ना A1 बालमित्र मंडळ A1ची माऊली हिचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे वरती अजून 2 देव आहेत टेकडीवर. तर आता तिकडे जाऊन दर्शन घेऊया. चला. जय महालक्ष्मी. आपण आहे ना A1ची माऊलीचं दर्शन करत आपण वरती आलो आहे सरळ आणि इथे ना बाजूला प्रवेशद्वार आहे. तर आता आपल्याला JHMMची लक्ष्मी माताचं दर्शन घ्यायचं आहे. चला आता आतमध्ये जाऊया. खूप छोटी गल्ली आहे आणि या गल्लीमध्ये देवी बसते. चला सरळ जाऊया. सो आतमध्येच या गल्लीमध्ये इथे एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये देवी बसते. चला आता पुढे जाऊया आपण. तर आता आपण आलो आहे JHMMची लक्ष्मी माता या मंडळामध्ये आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. श्री अक्कलकोट ची थीम केलेली आहे. यावर्षी डेकोरेशन बाहेर गेलेले आहे. पाठी श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. समोर लक्ष्मी माता. तर मित्रांनो आता आपण JHMMची लक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं. हे बघा इकडनं आपण आतमध्ये गेलेलो मगाशी. आता इकडनंच बाहेर आलो आहे आणि आता आपल्याला परत सरळ वर जायचं आहे. आणि इथं बघा गेट लावला आहे बाजूला लेफ्ट साईडला. त्या गेटच्या आतमधनं आपल्याला वरती जायचं आहे. आणि इथे बसते कुठली देवी बसते? काळेवाडीची श्री महालक्ष्मी. तर आपल्याला वरती जायचं आता. चला वरती जाऊन देवी आईचं दर्शन घेऊया. चला. तर चला मित्रांनो आता आपण वरती आलेलो आहे टेकडीवर थोडी आणि काळेवाडीची श्री महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहोत आता. वरती चालत बापरे हालत डाऊन झाली. आणि टेकडीवर देवी आहे ना त्यामुळे थोडं चालावं लागतं. पाण्याची फक्त बॉटल ठेवा सोबत. आणि आता ही एकच देवी इकडे. त्यानंतर परत आपल्याला खाली जायचं आहे. सो काळेवाडीची श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. चला आपण थोडं पुढं चालत आल्याच्या नंतर एक सुंदर असा किल्ला बनलेला आहे. कुठला किल्ला बनवला आहे? सज्जनगड. खूप सुंदर असा किल्ला बनवलेला आहे. कमसे कम मला वाटतं लांबीनी 15 फूट तरी असेल. खूप सुंदर बनवलेला आहे. तुम्हाला दाखवतात आहे. आता आपण किल्ले सज्जनगड पाहिला आणि खूप सुंदर असा किल्ला बनवलेला. दिवाळी म्हटलं की किल्ले लहान पोरं बनवतातच आणि खूप भारी वाटतं किल्ले बघायला पण. चला आता आपण पुढे जाऊन देवीचं दर्शन घेऊया. चला. समोर खूप सुंदर असं प्रवेशद्वार केलेलं आहे. ओम दत्तात्रय क्रीडा मंडळ काळेवाडीची श्री महालक्ष्मी. चला. तर बघा आता इकडे खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. इथं लिहिले आहे काळेवाडीची श्री महालक्ष्मी. तर चला आपण आता आतमध्ये जाणार आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी. चला. या ठिकाणी ना लहान पोरांची चित्रकला स्पर्धा आहे ना. हां चित्रकला स्पर्धा आहे. आणि आता आपण समोर आहे ना देवी आहे. आपण पहिलं देवीचं दर्शन घेऊया. चला.
बघा कलर मारायचा. इथे खूप सुंदर असा मुंबईचा राजा, जो आता ह्या वर्षी भरपूर प्रसिद्ध झाला हात. एक नंबर गणेश भाईसाठी स्पेशल. गणेश भाई भाई एक नंबर, मुंबईच्या राजाचा विजय विजय असो. असो. मस्त आहे. खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे मुंबईच्या राजाची. याचं नाव काय आहे ज्याने काढलंय? तो कुठला आहे? यश सरफरे. तो कुठला गणपती आहे? मस्त, एकदम मस्त. नाही नॉर्मल तो हा तारदेवचा राजा आहे, बरोबर ना? तर मुंबईचा राजा आपण बघितला आणि इथे हा आहे या वर्षीचा पेंटिंग चालू आहे आणि सर्वांची स्पर्धा चालू आहे इथे चित्रकलेची. काळेवाडीची श्री महालक्ष्मी. भाई तू काढलेस काय नाव तुझं? यश. दाखव जरा पेंटिंग दाखव. तू काढलंय काय? एक नंबर, मस्त. बघा आपला यश भावानी मुंबईचा राजाची खूप सुंदर अशी पेंटिंग काढलेली आहे. म्हणजे आता चित्र अजून कलर काम बाकी आहे, पण खरंच भारी केलेलं आहे मुंबईचा राजाचा. धन्यवाद दादा. ही पेंटिंग कवर झालेली आहे सगळे, म्हणजे कलर विलर ओके झालेले आहे. बघा ही पेंटिंग सगळी पूर्ण झालेली आहे हे बघा. आणि ते जे करतात त्यांचं काम चालू आहे आणि खूप सुंदर असं ऑपरेशन सिंदूर पण केलेली आहे. विषय दिले होते वेगवेगळे. काय बोलताय? वेगवेगळे विषय दिले होते. अच्छा. तो सिलेक्ट केला. ओके ओके. खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे आपले काळेवाडीची श्री महालक्ष्मीच्या इथे आपण दरवर्षी येतो, काही ना काहीतरी स्पर्धा इथे चालूच असते. चला तर चला मित्रांनो, टेकडीवरचं सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे. आता आपण जी देवी पाहिली ती काळेवाडीची श्री महालक्ष्मी, आणि आता आपण चाललो आहे खाली चाललो आहे सरळ. चला आता 2 देवींचं दर्शन राहिलेलं आपलं. टेकडीवरच्या सर्व देवींचं दर्शन झालेलं आहे, म्हणजे टोटली 3 देवी इकडे या साईडला होत्या आणि 3 देवींचं दर्शन झालेलं आहे. आता ही शेवटची देवी होती जी काळेवाडीची श्री महालक्ष्मी, तिचं आपण दर्शन केलं आणि आता इकडनं आपण चाललो आहे खाली. आणि इकडे ना खूप छान असं पेंटिंग केलेली त्या मुंबईच्या राजाची, मला भारी वाटलं बघूनच. आणि भारी चित्रकला स्पर्धा चालू होती इकडे. एकाने सुंदर असं हात जास्वंदीचं फूल जे मुंबईचा राजा म्हणजे यावर्षी फेमस झालं ते काढत होता, आणि एक तर पुरा मुंबईचा राजा त्याची पूर्ण पेंटिंग करत होता. तरच त्याचं नाव होतं यश. भारी वाटलं. आणि चला आता आपण इकडनं खाली चाललो आहे आणि खाली आपल्या शेवटच्या 2 देवींचं दर्शन राहिले. एक बघा मित्रांनो, तुम्हाला जे मगाशी बोललो ना मी, ते हेच जा गार्डन माझी खासदार स्वर्गीय मोहन रावले उद्यान, हेच त्या गार्डनमध्ये आम्ही बसलेलो मी आणि साई. आता इकडनं बंद येते गार्डन. आता इकडं आपल्याला जायचं सरळ देवीचं दर्शन घेण्यासाठी. या गार्डनमध्ये का बसलेलो, कारण की जेव्हा पौर्णिमा होती आणि आम्ही खूप लवकर आलेलो, पहिल्याच दिवशी आलेलो, आणि देवी पूर्ण पडदा लावून असे म्हणजे झाकलेले, आणि 6 वाजता ओपन होणार होती. तर 2 ते 6 वाजेपर्यंत आम्ही इथंच मैदानात टाईमपास केलेला मी आणि साईने. सो आता आज आम्ही दुसऱ्या दिवशी आलेलो आहे आणि इकडे आता 2 देवीचं पहिलं दर्शन घेऊया. चला तर आता आपण आलो आहे शिवडीची राजलक्ष्मी, मुंबईतील पहिले दीपोत्सव मंडळ, वर्ष 70वे. चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला थोडंसं पुढं चालत जायचं आहे. हे बघा शिवडीतली सर्वात पहिलं मंडळ, 70 वर्ष झालेलं. हे बघा इथे लिहिलं आहे, शिवडीच्या दीपोत्सव परंपरा 70 वर्षाची गौरवशाला पूर्तता. आता आपण चाललो आहे शिवडीची राजलक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये. चला मुंबईतील पहिलं दीपोत्सव मंडळ.
शनिवारी 25 तारखेला सत्यनारायण महापूजा आहे. तुम्हाला आग्रहाचे निमंत्रण, तुमच्या टीमला कोणी तुम्हाला. धन्यवाद. पण शिवडीची राजलक्ष्मी शनिवारी सत्यनारायणची पूजा आहे आणि रविवारी विसर्जन आहे. तर भाऊंनी आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे, तर नक्कीच येण्याचा प्रयत्न करूया, मी आणि संकेत भाऊ. रविवारी विसर्जन आहे, हो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता. नक्की. धन्यवाद. तर आता आपण निघालो इकडनं. मुंबईची श्री महालक्ष्मीचं आता दर्शन राहिलेलं आहे. आता आपण रिसेंटली शिवडीची राजलक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि खास करून आपल्या भावानी आपल्याला एक आमंत्रण पण दिलेलं आहे सत्यनारायणच्या महापूजेचं. तर शनिवारी पूजा आहे, तर बघूया, जर जमलं तर नक्कीच येण्याचा प्रयत्न करू. संकेतबाई आणि मला दोघांना आमंत्रण दिलेलं आहे. हा संकेतबाई, येऊ ना आपण, नक्की येऊ शनिवारी. हो, ट्राय करू. आता शनिवारी तर काय आहे पण नाही ना, हो बरोबर. तर नक्कीच येऊ. जर भाऊ आता ह्याचं बघू, काय बोलतो, राजचं बघूया आता कधी पूजा आहे त्याची पण असेल शनिवारी, तर आमचं दोघांना मग भेट देऊ, आहे ना. बरोबर. चला, आता एकच देवी राहिली आहे, मुंबईची श्री महालक्ष्मी. हिचं आगमन आहे ना, खरंच हे खूप मोठं आगमन होतं यावर्षी, मजा आली. आणि हिचा प्रवेशद्वार तुम्हाला आता दाखवतो, खूप सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे. आता आपण आहे ना मुंबईची श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार जवळ आहे आणि खूप सुंदर असा मोठा प्रवेशद्वार बांधलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा लायटिंग केलेली आहे. रात्री आला तर तुम्हाला एकदम मस्त लायटिंग वगैरे दिसेल. आणि ही देवी बसते आता म्हाडाच्या बरोबर आहे बघा, इथले म्हाडा संकुल शिवडी. चला आता आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. खूप सुंदर असा प्रवेशद्वार बांधलेला आहे. चला जाऊया आतमध्ये. ना, तर चला आता आपण आलोय शिवडीमध्ये मुंबईची श्री महालक्ष्मी या देवीचं दर्शन घ्यायला. आणि आपण आगमन पण कव्हर केलं होतं. आगमनला भरपूर लोकांचा प्रतिसाद आपल्याला भेटला आणि तसंच आपण या वर्षी दुसऱ्यांदा या देवीचं दर्शन घेतोय. तसं आपल्या सोबत आहे विजय दादा ना. हा, तर मंडळाचे जे पदाधिकारी विजय दादा आपल्याला थोडं मंडळाबद्दल थोडी माहिती देतील. तर विजय दादा, आगमन तर धूमधडाक्यात झालंय आणि आता दर्शनाला पण आलोय, बरं वाटतं इकडे आल्यावर. आणि तुमचा देवीचा जो कालावधी असतो तो जरा जास्त असतो ना? हो, ॲक्च्युली आमच्या देवीचा कालावधी असा असतो की आमच्याकडे प्रोग्राम एवढे असतात की आम्हाला दिवस अक्षरशः 8 दिवस, पहिले आमचे 6 दिवस होते, नंतर आमचे 7 दिवस झाले, आता आम्ही 8 दिवस केले. तर कसं होतं, आमच्याकडे क्राऊड असल्यामुळे लोक कसे सुट्ट्या काढत असतात, त्यामुळे प्रोग्राम घ्यायला आम्हाला खूप बरं पडतं. पण आता असं झालंय की आम्ही गेले 2 वर्ष खूप सोशल मीडिया किंवा अजून काही आम्ही खूप फेमस झालेलो आहे, त्यामुळे आम्हाला इथे आता दिवस खूप कमी पडत राहिले. त्यामुळे
आम्ही या गोष्टीचं पूर्ण नियोजन करूनच या गोष्टी सर्व केलेल्या आहेत असं. धन्यवाद. आणि विजयदानांनी आपल्याला ती थोडी माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. बोला मुंबईच्या श्री महालक्ष्मीचा विजय असो. तर जर तुम्हाला मी मगाशी ब्लॉगमध्ये बोलत होता, आज तो आपला राज मित्र खास आणि मुंबईच्या राजाला पण असतो सेवेला आणि दरवर्षी आपल्याला तो खास आमंत्रण देत असतो. तर राज भाई धन्यवाद आणि शुभ दीपावली तुला. गणेश तुला पण शुभ दीपावली. हां मग तर राज म्हणजे आता आली आपलं मुंबईच्या राजाच्या सेवेनंतर मला वाटतं गणपतीनंतर आपण आता भेटलो डायरेक्ट दिवाळीला. मग काय बोलशील तू आता? ॲक्च्युली आपलं मुंबईची श्री महालक्ष्मी दीपोत्सव मंडळाचं यंदा 64वं वर्ष आहे. तर आज गणेश तू मंडळाला भेट दिलीस त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आणि मी एवढंच बोलेल की आपलं गणेशचं चॅनल आहे जे गणेश आठवे व्लॉग्स म्हणून, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक्स शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद धन्यवाद. आणि असंच आपल्याला सहकार्य असेल मंडळाचं आमचं पण. नक्की नक्की नक्की. चल शुभ दीपावली पुन्हा थँक्यू. एकदा. तुला पण शुभ दीपावली आणि भेटू पुन्हा असं भेटत राहू. आता पूजा वगैरे कधी आहे? पूजा 25 तारखेला मी देतो तुला इन्व्हिटेशन. चालेल. आपली पूजा 25 ऑक्टोबरला आहे 25 ला पूजा आहे आणि आपलं आणि विसर्जन आपल्या देवीचं 28 28 ऑक्टोबरला आहे. चालेल चालेल नक्की. चल भेटू. चल बाय. तर चला मित्रांनो थोडासा बाहेर आलोय आणि आता शेवटची जी देवी होती मुंबईची श्री महालक्ष्मी तिचं पण दर्शन झालेलं आहे. आणि मुंबईच्या श्री महालक्ष्मीचं मनापासून धन्यवाद. त्यांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल दोघांचं सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. आणि देवी दर्शन म्हणजे देवी दीपोत्सव हे तुम्हाला दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्शन आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला भेटलेलं आहे आणि तुम्हाला हे देवी दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि संकेत भाईला विचारा. संकेत भाई यावर्षी कसं वाटलं तुला? मस्त मस्त. ह्या वर्षी मी गणेश बाईबरोबर सेकंड टाइम आलेलो आहे. गेल्या वर्षी पण गणेश बाई घेऊन आलेला आणि मस्त. यावर्षी तर खूप लवकर दर्शन झालं. आम्ही बघितलं आपण की गणेश बाईच्या ब्लॉगच्या सुरुवातीला बघितलं की 3 वाजता आम्ही दर्शन चालू केलं होतं आणि आता बघा 5:30 झालेलं. 5:30 वाजेपर्यंत आम्ही सर्व देवीचं दर्शन करून हां बरोबर 2-2.5 तास झाले. 2-2.5 तासामध्ये हां दर्शन झालं. 2-2.5 तास झाले आम्हाला इकडे दर्शनाला. आम्हाला वाटलं की 1-1.5 तासात होईल पण थोडा वेळ लागतो, थोडं अंतर आहे म्हणजे ह्याच्यामध्ये. तर चला नक्कीच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महालक्ष्मी. जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.